हे कल्लू नको ए टी शर्ट खराब होईल पांढरे. हॅलो गाईज, वेलकम टू अवर नेक्स्ट ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत आजगणी गावातील स्वयंभू महादेव मंदिरामध्ये. पाचिक पण आहे सोबत. सो लेट्स गो. महादेव मंदिरकडे जाताना हे जे आपलं आजगणी गावचं ग्राम मंदिर आहे ते लागतं. श्री वैरदेव. तर तुम्ही ते बघू शकता की हे जे आमचं आजगणी गावचं आहे ग्राम मंदिर आहे. सो पहिलं आपण इथे दर्शन घेऊ आणि मग खाली महादेव मंदिरामध्ये जाऊया आपण. हे आमचं आहे गावचं मंदिर. आणि मंदिराच्या खालच्या साईडला आहे, ह्या साईडला तुम्ही इकडे ही शाळा बघू शका. प्राथमिक शाळा आहे आजगणीची. आणि ह्याच्या खालच्या साईडला आपलं हे जे आपण जाणार आहोत महादेव मंदिर ते ह्या खालच्या साईडला आहे. पोहोचलेलो आहोत महादेव मंदिराच्या इथे. हे बघा तुम्ही ते बघू शकता. तीर्थक्षेत्र आजगणी. 5000 वर्षापूर्वीचं पांडवकालीन जे मंदिर आहे ते आपण जाणार आहोत. आणि स्मशानभूमी पण इथेच आहे बघा. स्मशानभूमी इथे गेट आहे. मोर आहे पण नकली आहे मोर. चालतंय. श्री भोलेनाथ. भोलेनाथ त्याच्यामध्ये मासे वगैरे पण असतात इथे. मासे नाही फक्त. हे इकडून वरून जे आपण म्हणतो तो शाळेकडून मागच्या साईडने जो रोड आहे तो इथून पण येऊ शकतो आपण. पण सध्या आता पाऊस पडल्यामुळे थोडं घसरण वगैरे झाले असेल तर तिकडून रोड चांगला त्या रोडने जावं होतो आपण. तुम्ही बघू शकता की साईडला कसं असं निसर्गाचं सानिध्य आहे. तसं निसर्ग सानिध्यात असलेलं आमचं हे स्वयंभू महादेवाचं मंदिर. ही छोटी तळी आहे इकडे. खोल आहे तिथे. चल तर आपण दर्शन घेऊया आता. मग तुम्हाला मी साईडचा एरिया वगैरे सगळं दाखवतो पूर्ण इकडे. आतमध्ये गाभाऱ्यात हे जे असं इथे गणपतीची मूर्ती आहे. विष्णुदेवांची मूर्ती म्हणजे तुम्ही बघू शकता. महादेवाचं पिंड आहे. इकडे बघा इकडे तळी आहे. ते तुम्हाला कमळाची फळं दिसतील. कमळाची फुलंच आहेत ना मग काय. इकडे मंदिर आहे. आपले भाई लोक पण आलेत. साहिल आलाय, पाहिल आलाय, कुणाल बुरटे पण आलेत. ह्यानंतर आपला नेक्स्ट प्लॅन आहे तर जायचं आपल्याला. ते तुम्ही बघू शकता की पायल काहीतरी आपले स्किल्स दाखवते बघा. वेणी तयार करते.
हे बघा वेणी. ती अशी राऊंड करून डोक्यात तो वेणी पूर्ण झाला मी दाखवतो तुम्हाला. डोक्यात घालून दाखवणार आहे पायाला. वहिनीला मी नाही आणि इकडे कुणाल बुरटे काहीच कमल काढण्याचा प्रयत्न करतात वाटतं. असं कमळ काढण्यासाठी प्रयत्न चाललेत कुणालचे. गाल पडलेला आहे कमळ, काठी गाल पडले. सगळे कमळ मध्ये मध्ये आहेत. असं कुणाला काहीच उतरतोय. हे कल्लू नको. टी शर्ट खराब होईल पांढरे. कशी पायल भावाची काळजी येतं. पायल त्याला सांगते उतरू नको. पण कुणाल कायचा प्रयत्न करतो पण काय हातात काय लागत नाही कमळ. रुको जरा, खूप लांब आहे. सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. पायल काहीच वेणी बनवण्यामध्ये व्यस्त आहे. एकदम फुल एकदम डेडिकेटली चाललंय त्यांचं काम. आणि या इकडे पाळता आम्ही आता कमळ कळी तरी निघाले हवं एक. कुणाल बुरट्याने कमळ काढलेला आहे. पायलची वेणी तयार होते. नको काढू व्हिडिओ. अरे हे ना. वेणी वा किती सुंदर दिसते मध्ये. आणि सर्कल आलं पाहिजे पायल. सर्कल पूर्ण पाहिजे. हे काय वेणी झाली तुटल. पुन्हा सर्कल करते. कम्प्लीट कर. वा इकडे मारुतीचं मंदिर पण आहे. इकडे आत्ताच काम झालं ना ह्याचं. आत्ताच काम झालं ना ह्याचं. हे आहे मारुतीचं मंदिर. आणि इकडे आहे आमचं डॅम. इथे गणपती विसर्जन होतं आमचं. दर्शन मारुतीचं दर्शन महादेव दर्शन घेऊन झालेलं आपलं. तर आता आपण चाललेलो आहोत नेक्स्ट स्पॉट. नेक्स्ट स्पॉट तो की हिडन स्पॉट आहे. आजगणीमध्ये हिडन स्पॉट आहे. ते बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. पब्लिक वाढलेलं आहे आपल्या. आता पब्लिक वाढलेलं आहे. हां तर मी ते बघू शकता की आहे आजगणीचा डॅम. जिथे आमचं गणपती विसर्जन होतं. गावचं गणपती विसर्जन. काय खाली पाणी कमी झालं वाटतं रे. वेणी काय होणार.